पैशासाठी माणूस कुठल्याही थराला गेल्याच्या अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असतील. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये पैशासाठी थेट नात्यालाच काळिमा फासल्याची घटना समोर आली आहे. शहरात एका 4 वर्षांच्या नातीला सख्या चुलत आजीने 5,000त विकल्याची धक्कादायक घटना समोर आली. तुझी आई आली आहे, तिच्याकडे जाऊ आणि आपण आईस्क्रीम खाऊ असे सांगून 4 वर्षाच्या चिमुकल्या मुलीचे तिच्या सख्या चुलत आजीने पैशाच्या हव्यासापोटी अपहरण केले. या चिमुकलीला 5,000 रुपयात कोपरगावच्या महिलेला विकल्याचा धक्कादायक प्रकार सिटी चौक पोलिसांनी उघड केला आहे. या प्रकरणी सलीमा बेगम, आजीज खान आणि अलका काशीनाथ उलाळे या आरोपींना पोलिसांनी अटक केली असून सदरील मुलीला तिच्या मामाकडे सोपवण्यात आले आहे. धक्कादायक माहिती अशी की मूलबाळ होत नसल्याने कोपरगावच्या अलका काशीनाथ उल्हाळे हिने मुलीची चुलत आजी सलीमा बेग आजीज खान तिच्याकडून तिला विकत घेतले. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करत अवघ्या 12 तासात या महिलेला व आजीला अटक केली. याची मुख्य मुलीच्या आईने दुसरा विवाह केल्याने ही मुलगी आपल्या आजीकडे राहत होती. मात्र आजीकडूनच या नातीला विकल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील हनुमाननगर परिसरात अन्यतांनी रात्रीच्या सुमारास एका दुचाकी आणि रिक्षा जाळल्याची घटना घडली. पुंडलिक नगर पोलीस ठाणे हद्दीत अशा घटना वारंवार घडत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. हनुमाननगरच्या गल्ली नंबर 3 मध्ये रात्री 2 वाजेच्या दरम्यान अन्यतांनी राहुल झिरपे याची दुचाकी आणि नितीन पंचमिरे यांची ऑटो रिक्षा जाळली. या दोन्ही वाहने जळून खाक झाली आहेत. दरम्यान या प्रकरणी पोलीस काही कारवाई करत नसल्याने आणि आरोपी त्रास देतील या भीतीने कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. पुंडलिक नगर पोलीस स्टेशन हद्दीत चोरी, हाणामारी, पेट्रोल चोरी अशा घटना वारंवार घडत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून पोलिसांनी परिसरात पेट्रोलिंग वाढवावे आणि अशा आरोपींवर तत्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.